हा कार्यक्रम ऐकत असतील, जेवढ्या मुली मुलं माझा हा कार्यक्रम ऐकत असतील, पाहत असतील, त्यांना विनंती आहे, दादांनो, ताई, आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे. आपल्या बापाला आपलं लग्न लावण्याचा, अक्षता अंगावर टाकण्याचा आशीर्वाद दे. आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे. त्याला इतर दिवशी नाही रडत. ज्या दिवशी तू सासरी नांदायला निघते ना, त्या दिवशी बाप आयुष्यभराचं रडून घेतो. पण ज्या दिवशी त्या बापाची लेक पळून जाते ना, त्या दिवशी तो बाप रडण्याचा सुद्धा लायकीचा राहतो. तो बाप समाजामध्ये मान तोंड दाखवण्याचा लायकीचा राहत नाही. हे माझे मामा आहेत बरं का, गैरसमज करून घेऊ नका. माझे मामा, नवरीचे मामा. नमस्कार. लग्न भाचीचे पण मामा किती आनंदामध्ये आहेत. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची बरं का. मावशी तसं लग्न माझं मागच्या महिन्यामध्ये जमलं होतं, पण मामांनी घोटाळा असा केला. मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकची सांगितली. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टिका सुरू केली. मावशी मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडं आला असं मला समजलं बरं का. म्हणून मी शोधित इथपर्यंत आले. एक 4-2 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कावळा बघून करते मी. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का आमचं ऋतिक रोशन? ऋतिक, हो हो, या ठिकाणी नवरदेव पुढे. थोडं लाजल्याने करावं लागतं मावशी बरं का. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची आहे. सर्व वराड जमले. आता नवरदेवाकडचं वराड कुठलं, नवरीकडचं वराड मिक्स झाले बरं का सगळं. नवरदेवाकडचं वराड हातवर करा. नवरदेवाकडचं वराड 1, 2, 2.5, 3.5, 60च्या पुढं अर्ध आहेत ना, एवढेच होईल का? तुम्ही का पाकिस्तान आले का काय? 4-2 माणसं कशी आणली जातात. नवरीकडचं वराड बघा, नवरीकडचं वराड हातवर करा. हा, बघितलं का? याला वराड म्हणायचं. काय काय मावशीने 2-2 हात वर केलेत. पण मावशी हात जरी 2 वर केले तरी जेवायला एकच ताट भेटणार आहे. आता यातून जे हात वर करायचे राहिले होते, समज यातून जे वराड हात वर करायचं राहिलं होतं, समजायचं गिळायला आलती. पण काळजी करणं काय, जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची. सर्वप्रथम मी माझ्या मामांची ओळख करून देते. दिस इज माझा मामा, दिस इज माझ्या नवऱ्यांची मामा. मामा जय हरी करा सर्वांना. राम राम. दोन्ही मामांची ओळख करून देते. हे माझे मामा, हे सध्या फॉरेनला असतात. काय करतात? मामांचा खूप मोठा बिझनेस आहे मामांचा. तुम्हाला मामांच्या कपड्यावर लक्षात आलं असेल. मामांचे तिकडं भरपूर उद्योग आहेत. काय इम्पोर्ट एक्सपोर्टचे उद्योग आहेत त्यांचे. मामा तिकडं मामांचा म्हशी सांभाळायचा बिझनेस आहे. ह्या मामांची ओळख करून देते. हे माझे मामा. मामा तुम्ही खाली बघा. यांचा परिचय करून देते. हे माझे मामा, हे सध्या दुबईला असतात. काय करते? मामांच्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका. हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. हा ना मामा. मामांचे कपडे आणि मामांचे आपलं नखरे मलाच माहिती. हे माझे मामा सध्या दुबईला असतात. दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय खूप माझा, खूप म्हणजे खूप विचारूच नका. काय म्हणलं विचारू नका महाराज. बरं सांगते का बरं का, यांचं का नाही तिकडं केस फुगे विकण्याचा बिझनेस आहे. पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल मामाला धन्यवाद. कारण दोन्ही मामांनी लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक केलं होतं, पण विमान काही कारणास्तव पंक्चर झालं. त्यामुळे दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आलेत. आणि हे आमचे हे म्हणजे आमचे ते म्हणजे हे. यांचा परिचय करून देते. हे सध्या अफगाणिस्तानला असतात. काय करते? यांचा परिचय करून देते बरं का. हे माझे मिस्टर. तुम्ही तब्येत बघितलं का? यांची तब्येत बघा.
दोनदा कोरोना भारतात आलता पण यांच्याकडे बघून पळून गेला. हो, माझ्या नवऱ्याला तर कोरोना झालाच नाही बरं का महाराज, नवऱ्याला तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनाला दोनदा नवरा झालता. असे हे आमचे आहेत. यांच्यासोबत आता आमचं लग्न लागणार आहे. लग्नाला सुरुवात करायची. पाठीमागं अक्षता पोहोचल्या का? इकडं खुर्ची बसलेले अक्षता आले का? नसल्या आल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका बघा. मारल्या चपला फेकून तर मला मारा, दोन्ही मारा म्हणजे घालायला कामाला येतील. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदो बल्लाळो मुरुटो विनायक चिंतामणी देवरो लेण्याद्री गिरिजात्मजो सुवर्दो विघ्नेश्वरो ओझरो ग्रामो रांजन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान, सावधान. हार घाला, हार घाला, हार हेलो, हार घाला. आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामा रंगात आलते, त्यामुळे दोन्ही मामांचं उरकून टाकलं. आता दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आता दोन्ही मामा खाली बसा, फक्त आमचे हे उभं राहतील. हे नाही हो, तुम्ही उजव्या हाताला यायचा माय. काय सांगा मावशी, लाजावं लागतं नवीन नवरी. नाही लाजलं तरी पण लोकांना दाखवावं लागतं लाजली म्हणून. लग्नाचा सोहळा या ठिकाणी पार पडला. आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं का. बरं का मावशी, नाव घेते आहे का? घेऊ का नाव? घेऊ ना नाव? घेते आहे का? त्यांची परमिशन घ्यावी लागते बाई. देवळीत 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 होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय हो, तुमचं नाव काय? काय नाव? काय ना बाई तुकाराम. बरं झालं बाया ये मग जुळला, कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव असलंच होतं. काय या बघा जुळून आलाय बघा. बरं घेते आहे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे तुकारामराव बसले संडासला, डोकरनं दिली ढोसणी. सासू बसल्या ऐसपैस, सासूबाई बसल्या ऐसपैस, माधुरी माझी गवळ्याची म्हैस. खरं सांगा मावशी, काय म्हणले मला गवळ्याची म्हैस? खरं सांगा आजीबाई, तू माझ्या आजीसारखी आहेत. म्हशीसारखी दिसते का मी? म्हशीसारखी दिसते का मी? कोण म्हणलं रू? कर बाबा, तुझ्या काय रानात चरायला आलती होय, तुझा बांध करायला आलती.
बरं असू दे. कशी दिसते हो मी? दिसते का ना ओमेनिकार? दिसते का नाही मारुतिकार? हो दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचा बिना टालीचा ट्रॅक्टर. कशी दिसते मी? दिसते का नाही मारुतिकार, सुझुकी कार? आणि हे बघा ना आमचा 3 चाकी टमटम. वाकडा 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 वाकडा. पण मावशी मलाच खुशाल म्हैस म्हणतात, पण काळजी करू नका, यांच्यापेक्षा भारी नाव घेते. इकडे असं पुढं उजव्या हाताला जाऊ. आला आला रुकवत रुकवत होता पेढा. आला आला रुकवत रुकवत होता पेढा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे तुकारामराव पाकालीचा रेड. मावशी आता चांगलं नाव घेते, देवाचं नाव घेते बरं का. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथ मार्तांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा 16 खास देव आले आसपास, साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बळी, मग झाली जगन्नाथाची पाळी. जगन्नाथमध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळमध्ये होता लसूण बरं का. केरबरी ओ कॅडबरी. भेळमध्ये होता लसूण आणि आमच्या तुकारामरावाचं नाव घेते बाथरूममध्ये बसून. अनिल सर साळुंके यांच्याकडून 501 रुपयाचा आहेर आलेला. एकदा जोरदार टाळ्या होत्या. मागची कालवा कर ना ग, पाठीमागची. तुम्हाला तिकडं जर गर्दी होत असेल ना, पाठीमागच्या न विनंती. इकडे जागा आहे बरं का पुढं. इथं काय कांद्याचं रोप नाही लावायचं. या मागची या लवकर. हा मग कालवा कर ना करता डिस्टर्ब होतं, दुसरं काही नाही. शौर्य या भावी भक्ताकडून 101 रुपयाचा आहे. धन्यवाद. सुरेश साळुंके सरपंच यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 101 रुपयाचा आहे राहिला. धन्यवाद. एक जोरदार टाळ्या होऊ द्या. सज्जना हो, मुलगी सासरी नांदायला निघते. मुलगी आईच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात करते, बापाच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात करते. हे दृश्य सगळं गाव बघतं, सगळं गाव रडू लागतं. आणि महिला रडतील यात काय नवल, पुरुष सुद्धा त्या दिवशी धाय मोकळून रडायला सुरुवात करतो. त्या गावात एखाद्याचं मयत होऊ द्या, त्याच्या घरातली लोक रडतील. जास्तीत जास्त गल्लीतली पाहुणे रावळे लोक रडतील. पण एखाद्याची लेक सासरी नांदायला जाऊ देता जाणं, ज्याचा काही संबंध नाही, तो सुद्धा रडायला लागतो. सर्व गाव रडू लागतं. त्या मुलीचा बाप सुद्धा धाय मोकळून रडू लागतो. आई रडल्यात काय नवले, बाप सुद्धा रडतो दादा. कारण इतर दिवशी बापाला रडता येत नाही ना. इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीन बाईसारखं रडतोय दादा. रडता येत नाही. लहानपणी त्याची आई मरू द्या, त्याचा बाप मरू द्या, त्याला रडता येत नाही. कारण लहान बहीण भावाचा आधार बनायचा असतो. कुटुंब प्रमुख असतो, कुटुंबाचा पाया असतो. रडता येत नाही. परंतु दादांनो, लेक सासरी जाताना बाप रडू आवरण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं आपण जर रडलो तर आपली तायडी खचून जाईल. रडू आवरण्याचा प्रयत्न करतोय. पण दादा त्याची लेक सासरी नायंदाला निघते ना, त्याला माहिती रडू आवरत नाही. बापाचा उमाळा फुटतो, हंबरडा फोडून रडू लागतो बाप. खरं सांग, बाप लेकीवर लय प्रेम करत असतो. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं, एक तरी मुलगी असली पाहिजे दादांनो. आपल्या पोटी एक तरी मुलगी असली पाहिजे. नेहमी सांगत असतो, ज्याला एक मुलगी तो भाग्यवान आहे, आणि ज्याला एकापेक्षा अनेक मुली तो महाभाग्यवान आहे दादा. काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ. पण माझं असं सांगणं आहे, या पृथ्वी तलावर सर्वात मोठं जर कोणतं दान श्रेष्ठ असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे दादा. एक कन्यादान म्हणजे लाखो पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्या आईच्या आणि बापाच्या पदरात पडते. म्हणून मुलगी जन्माला येऊ द्या.
आज लोक मुली मारू लागलेत, गर्भामध्ये मुलगी मारतायत. त्यांना माझं सांगणं आहे, ते म्हणतात वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, पण त्यांना सांगणे माझं भल्या माणसा, मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना, तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी, ही गोष्ट लक्षात ठेवा. या वंशाच्या दिवासाठी पंथी विजू देऊ नको. लोक म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. छत्रपती शिवाजी राजांना लोक म्हणतात राजा तुमच्या हिंदुस्थानाला गरज आहे, तुम्ही पुन्हा जन्माला या. पण त्यांना माझं सांगणे भल्या माणसा, राजा कोणाच्या पोटी जन्म घेतील? राजांना जर जन्माला आणायचं असेल तर अगोदर ती आऊसाहेब जिजामासाहेब गर्भामध्ये वाचली पाहिजे. अगोदर त्या जिजामासाहेबाला जन्माला येऊ द्या, मग राजा तिच्या पोटी जन्म घेतील. म्हणून दादा एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे. कारण काय असते लेख आहे का, ज्यावेळेला लेख सासरी नांदायला निघते ना, बापाची घालमेल सुरू होते दादा. काय असते लेख, बापावर जर सर्वात मोठा कोण जीव लावत असेल तर ते म्हणजे मुलगी आहे. आणि बाप ही मुलावर पेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो. मुलाला जर 500 रुपयाची चप्पल घेतली ना, तर बाप पोरला 1000 रुपयाची सँडल घेतोय. मुलाला जर बापाने 1000 रुपयाचा ड्रेस घेतला तर बाप मुलीला 2000 रुपयाचा ड्रेस घेतो. त्याला माहिती पोरगा कुठं जाणार आहे, पण पोरगी एक ना एक दिवस तरी पारख्या घरी नांदायला जाणार आहे. म्हणून बाप मुलीवर जास्त प्रेम करतो आणि मुलगी सुद्धा बापावर जास्त प्रेम करत असते. 4 वर्षाची पोरगी माझी, बारीकच पोरगी, मला सुद्धा 2 मुली आहेत. 4 वर्षाची माझी बारकीची मोरडी. पण ज्या दिवशी मी घरी थकून जातो ना, कधी कधी उशीर 1 तासभर जर उठायला उशीर झाला तर ती 4 वर्षाची पोरगी, तिला काय कळत असतं, ती माझ्याकडे ती म्हणते पप्पा तुमचे हातपाय दाबू. तिला वाटतं हातपाय दुखतात काय की बापाचे. एक गोष्ट सांगू तुम्हाला, ही फक्त मुलगीच करू शकते, मुलगीच बोलू शकते. पोरगं तुमचे कधी हातपाय दाबणार नाही म्हणा ना. ही जाण फक्त मुलीला आहे, म्हणून मुलीवर जास्त प्रेम करा. कारण ती कधी ना कधीतरी पारख्याची धन आहे, जाणार आहे दादांना निघून. काय असतील काही का दिसा आड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. काय असते लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर, पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले. सुखी संसाराचं तोरण निघाली बांधायला, हे आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला, आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला. ही आई बापाची लाडाची लेकई चालली नांदायला, ही आई बापाची लाडाची लेकई निघाली नांदायला. डोळ्यात दाटते माया फार, असं वेगळं ती भुईवर. डोळ्यात दाटते माया फार, असं वेगळं ती भुईवर. आईचा दाटोनी आला उर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. हे सुख दुःखाच्या आडावरती
आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला ही आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला म्हणून दादा आणि माझी मुलीला विनंती आहे, इथं बसलेल्या सर्वच मुली असतील किंवा लाईव्ह चालू आहे, जेवढ्या मुलं माझा हा कार्यक्रम ऐकत असतील, पाहत असतील, त्यांना विनंती आहे, दादांनो, ताई, आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे. आपल्या बापाला आपलं लग्न लावण्याचा, अक्षता अंगावर टाकण्याचा आशीर्वाद दे. आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे. त्याला इतर दिवशी नाही रडत. ज्या दिवशी तू सासरी नांदायला निघते ना, त्या दिवशी बाप आयुष्यभराचं रडून घेतो. पण ज्या दिवशी त्या बापाची लेक पळून जाते ना, त्या दिवशी तो बाप रडण्याचा सुद्धा लायकीचा राहतो. तो बाप समाजामध्ये मान तोंड दाखवण्याचा लायकीचा राहतो. मुलींना माझं सांगण्या, असेल तुझा बाप गरीब, असेल त्याच्या पायामध्ये फाटकी चप्पल, असेल त्याच्या अंगामध्ये फाटका सदरा, पण त्याला इज्जत आहे. तो जर गावातून निघाला ना, गावचा पोलीस पाटील, गावचा सरपंच सुद्धा त्या बापाला जेहेर घालायचा, रामराम घालायचा, एवढं इज्जत आहे त्याच्याकडे. आपल्या बापाची इज्जत, आपल्या बापाचा स्वाभिमान कधी दुखला नाही पाहिजे, किंवा आपल्या बापाची इज्जत ह्या समाजामध्ये कमी होईल असं वर्तन आजच्या मुलांनी केलं नाही पाहिजे. कारण अलीकडे हे लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढलेली आहेत. घरंदाज मुली सुद्धा आज पळून जाऊ लागले. मी नेहमी सांगत असतो, मी लव्ह मॅरेजला विरोध करणारा माणूस नाही, 21व्या शतकामध्ये जगणारा माणूस आहे. पण जगण्यामध्ये क्वालिटी पाहिजे, वागण्यामध्ये क्वालिटी पाहिजे. सर्वप्रथम माणसानं पहिल्यांदा विचार आपल्या आईचा, आपल्या बापाचा, आपल्या खानदानाचाच केला पाहिजे. एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते. आपल्या आईची, आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत. म्हणून नेहमी सांगत असतो, लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीने केलं पाहिजे. कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते, कारण आपण नादान आहे, आपल्याला व्यवहार दुनियादारी माहीत नाही. एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते, पण आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत नाही. त्याला कारणच होतं. आपल्या बापाला कोणी जर लिहिण्याकरता पेन मागू द्या, आपला बाप आपल्या खिशाचा पेन काढून देताना 10 वेळा विचार करतोय, देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ. आणि जरी पेन दिला तर पेनाचं टोपण देत नाही. का? त्याला माहिती पेन वापस आला पाहिजे. एवढा हुशार आहे अजून आपला बाप. एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना 10 वेळा जर आपला बाप विचार करत असेल, तर या काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असतील, याचा विचार आजच्या मुलींनी आणि मुलांनी केला पाहिजे. दादा, बहिणीची वेडी माया धीर देतो भाऊराया, बहिणीची वेडी माया धीर देतो भाऊराया, पडतो नवरदेवाच्या पाया, मन सांभाळा माझी छाया. पत्नी वरदेवाच्या पाया, मन सांभाळा माझी काया. लेक चालेल नांदायाला, अश्रावरे ना गोविंदाला, लेक चालली नांदायाला, शब्द फुटे ना गोविंदाला. आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदाईला, आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदाईला. ही आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला, ही आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला.